शिरोळ येथील योग अमृत ट्रस्टची यशस्वी घोडदौड. उज्ज्वला विजय नातू यांनी महिलांना शिकवले योगा. 8 मार्च महिला दिनाचे औचित्य साधून शिरोळ येथील योग अमृत ट्रस्टच्या गेल्या 10 वर्षापासून सुरू असलेल्या योगा क्लासची माहिती क्लासच्या प्रमुख उज्ज्वला विजय नातू यांच्याकडून घेतली आहे. शिरोळ येथील महिलांना योगा शिकवण्याच्या उद्दिष्टाने उज्ज्वला विजय नातू यांनी सन 2015 साली 5 महिला घेऊन योगा शिकवण्यास प्रारंभ केला. शहरामधील अनेक महिला गेल्या 10 वर्षापासून हळूहळू योग अमृत ट्रस्टच्या योगा क्लासला जोडत गेल्या. प्रत्यक्ष क्लासमध्ये येऊन योगा करणाऱ्यांची संख्या सध्या 30 आहे. ऑनलाईन करणाऱ्यांची संख्या 35 आहे. अनेक महिलांना शारीरिक व्याधी होत्या. महिलांनी योगा केल्यामुळे त्यांच्या शारीरिक व्याधी कमी होऊन महिलांना स्वास्थ्य लाभत गेले. याचबरोबर गरजू गरीब गरजवंतांना मदत करणे, वृद्धाश्रम अनाथाश्रम या ठिकाणीही मदतीचा हात योग अमृत ट्रस्टच्या महिलांनी दिला. योगा शिकण्याबरोबरच क्लासमधील सर्व महिलांनी सामाजिक कार्याला सुरुवात केली. यामुळे शारीरिक स्वास्थ्याबरोबर सामाजिक बांधिलकी जपण्याचा योगही या क्लासमधील महिलांना मिळाला. गेल्या 10 वर्षापासून सुरू असलेल्या योग अमृत ट्रस्टमध्ये योगा करण्यासाठी महिलांची संख्या वाढतच चालली आहे. योग अमृत ट्रस्टमध्ये उज्ज्वला विजय नातू यांच्याबरोबरच श्रद्धा कुलकर्णी, संध्या चव्हाण, आशा बन्ने, मीनाक्षी हेगडांना यांचेही या योगा क्लासच्या भरभराटीला योगदान लाभले आहे. महान कार्य न्यूजसाठी एजाज खान पठाण, शिरोळ. महिला दिनाच्या सर्वांना शुभेच्छा. महिला दिनानिमित्त आपण योग अमृत ट्रस्टतर्फे हा कार्यक्रम सुरू केलेला आहे. योग अमृत ट्रस्ट हे 10 वर्षापूर्वी शिरोळ गावात प्रथम सुरू झालं. महिला त्यानिमित्तानं पहिल्यांदा बाहेर पडल्या. शिरोळमध्ये पहिल्यांदा गच्चीवर छोट्याशा प्रमाणात त्यांनी एक रोप लावलं नातू मॅडमनी, आणि त्या रोपाचं आज वटवृक्षात रूपांतर झालं असं म्हणायला काही हरकत नाही. भरपूर महिला याच्यासाठी उपस्थित राहतात. त्यांचे 2 ते 3 ब्रँचेस आहेत. शिरोळमध्येच त्या ITI कॉलेजमध्ये, शिवाय इथे समर्थमंगल कार्यालयात आणि गावभागामध्ये 3 ठिकाणी त्या योगा घेतात. पहिल्या प्रथम 2014 साली त्यांनी सुरू केलेलं आहे गच्चीवर आमच्या इथे, आणि त्याच्यानंतर त्यांनी परत इथं माझी एक मैत्रीण, आमच्या मैत्रिणी आहेत गोडसे म्हणून, त्यांच्या गच्चीवर सुरू केलं. जागेअभावी संख्या वाढल्यामुळे तिथे जागा कमी पडायला लागलं. आम्ही नाना कॉम्प्लेक्समध्ये श्री काळे मॅडम व श्री काळे यांच्या मदतीने आम्ही तिथे फ्रीमध्ये त्यांनी आम्हाला तो हॉल दिलेला, तिथं आम्ही सुरू केलं. त्यानंतर तिथे जरा पाणी वगैरे यायला लागलं पुराचं, म्हणून आम्ही तो बंद केलं आणि तिथून आम्ही जयश्री पाटील यांच्या गच्चीवर परत योगा घ्यायला लागलो. त्याच्यानंतर आम्ही इथे आता कंटिन्यू 5 वर्ष झालं या समर्थ कार्यालयामध्ये फ्रीमध्ये त्यांनी आम्हाला ही जागा उपलब्ध करून दिलेली आहे, आणि तिथे आम्ही योगा क्लास चालवतो. म्हणजे नातू मॅडम ह्या योगा क्लास चालवतात. सुरुवातीला एकूण महिला किती होत्या? सुरुवातीला 6 ते 7 जणी होत्या. आता इथे 31 महिला आहेत, आणि बाकीच्या ब्रँचला पण 20 जणी आहेत. योगामध्ये कुठले कुठले प्रकार असे शिकवले जातात? सूर्यनमस्कार शिकवले, ताडासन शिकवले, परत भुजंगासन शिकवले, पादासन शिकवले, परत संपूर्ण सगळेच आसनं शिकवले. पुढचं असं काय उद्दिष्ट काय आहे असं तुमचं? त्याच्यामध्ये काय, महिलांना त्यांचं स्वास्थ्य, मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य याच्यामुळे चांगलं राहतं, तर ते स्वास्थ्य टिकवण्याच्या दृष्टीने आणि त्यांना उत्स्फूर्तपणे सगळ्या गोष्टी करता याव्यात, आनंद उपलब्ध मिळावा त्यांना, म्हणून हे सर्व सुरू केलेलं आहे. आणि हे सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यांनी आधी संपूर्ण फ्रीमध्ये शिकवलेलं आहे सर्वांना. आत्ता नॉमिनल फीमध्ये आम्ही त्यांना सांगितल्यानंतर त्यांनी ते नॉमिनल फीमध्ये सुरू केलेलं आहे. आता यापुढे संकल्पना काय आहे तुमची? असं मोठं वाढवायचं आहे की? हो, वाढवायचं आहे. खूप जेवढे जास्त महिलांना त्याचा फायदा होईल हे बघणार आहे. असं संपर्क वगैरे साधलाय काय? हो, संपर्क म्हणजे त्या नेहमी सगळ्यांच्या संपर्कात असतात. त्याचबरोबर त्यांनी छोटे मोठे कार्यक्रम करतात. इथे वाढदिवस साजरा करतो आम्ही सगळ्यांचा, महिलांचा, त्यांचे वाढदिवस साजरे करतात. शिवाय आम्ही सामाजिक बांधिलकी जपण्याच्या दृष्टीने आम्ही झोपडपट्टी, अनाथाश्रम, बाळ सुधारगृह इथे जातो. दरवर्षी तिथे होळीच्या दिवशी झोपडपट्टीत पोळी आणि कपडे देतो, पुरणाच्या पोळी आणि कपडे. दिवाळीला आम्ही फराळाचं देतो. लहान मुलांसाठी फटाके वाटप केलेलं आहे. वृद्धाश्रमात, तिथं पाठक वृद्धाश्रमात कपडे आणि खाऊ त्यांच्यासाठी दिलेलं आहे. वृद्धांसाठी पण साड्या वगैरे देतो, या ट्रस्टमार्फत दिले जातं. बोला. आज 10 वर्ष होऊन गेली. योगा शिरोळमध्ये सुरुवात
श्रीगणेश योगाचं मी केलेलं आहे. आणि घराघरातनं सुदृढ स्त्री हो झाली तर ती निश्चित पुढं काहीतरी व्यवस्थित हे करू घराघरात सांभाळू शकते. त्यासाठी सर्वांनी योगा जास्तीत जास्त लोकांनी योगा केला पाहिजे. तसंच संस्कृत जे मी शिकवते आज स्त्रीसुक्त, विष्णू सहस्त्रनाम, रुद्र ह्यासाठी सुद्धा सर्वांनी एकत्र येऊन हे शिकलं पाहिजे असं मला वाटतं. ह्या सर्वांच्यामुळं मी आज 10 वर्ष झाली योगा घेते. त्या सर्वांचे मी नक्की ऋणी आहे. योगा करण्याची सुरुवातीला कल्पना कसं काय सुचली तुम्हाला? तर काय नमस्कार. आधी नाथू मॅडम जेव्हा क्लास चालू केल्या त्याच्यानंतर आम्ही 2च महिन्यात त्यांना जॉईन झालो. मला अगदी कमरेचा त्रास होता, मणक्याचा, अगदी म्हणजे मला चालता वगैरे येत नव्हतं. इथं जसं मी चालू केलं योगा तेव्हापासून माझी औषधं पूर्णतः बंद आहेत आणि चालणं वगैरे व्यवस्थित चालू झालं. कमरेचा त्रास कमी झाला. तर स्वतः येऊन घरीसुद्धा सांगून जायच्या काय काय करायचं काय नाही वगैरे. त्या सगळं अगदी छान माहिती, खाण्यात काय असावं, तेलाचं मालिश वगैरे व्यवस्थित कसं आपण राहिलं पाहिजे, काय केलं पाहिजे ह्याची माहिती त्यांनी अगदी फ्रीमध्ये न काही घेता न करता अगदी आपल्या मुलीसारखं अगदी इतकी छान म्हणजे त्यांनी काळजी घेतली. कुठलंही आता असू दे, काही आमचं दुखलं फुकलं तर त्या अगदी आवर्जून त्याच्यावरती कोणतं तेल लावावं, काय करावं, कसा योगाचा प्रकार कोणता कोणता करावं हे सगळं त्यांनी अगदी छान माहितीरित्या अगदी देतात. आम्ही जवळजवळ आता आज 11 वर्ष पूर्ण झाली त्यांच्याजवळ आहे सानिध्यात. त्यांनी भरपूर आम्हाला घरी आम्ही कधी बाहेरसुद्धा येत नव्हतो, त्यामुळं आम्ही बाहेर पडलो. ड्रेस कधी आम्ही वापरला नाही, त्यांच्यामुळे ड्रेस घालायला लागलो बाहेर. म्हणजे अगदी फ्रीली अगदी छान. आमचे काय आता योगात वाढदिवस साजरे होतात तर ट्रिप असते वर्षातून 1-2 वेळेला छान. आणि वाचन पठण संस्कृत हा विषय आम्हाला येत नव्हता, त्यांनी संस्कृत विषयही शिकवला. वाचन वगैरे छान आमचं रोज पठण होतं जर गुरुवारी इथं समर्थ हॉललाच. छान माहिती अगदी व्यवस्थित आणि अगदी मुलीसारखं सगळ्यांना जे आई जशी वागते ना तसं अगदी सगळ्यांना सांभाळून वगैरे करून अगदी सांगणं व्यवस्थित असतं त्यांचं. नमस्कार. आज महिला दिनानिमित्त मी योगाविषयी थोडंसं बोलणार आहे. योग ही भारताची प्राचीन परंपरा आहे. योगामुळे शरीर, मन, बुद्धी व यांचा समतोल राखला जातो. आजच्या या धावपळीच्या जीवनामध्ये योग करणे खूप आवश्यक आहे. दररोज योग केल्याने अनेक फायदे होतात. शरीर लवचिक बनते, एकाग्रता वाढते आणि आपला ताणतणाव कमी होतो. तसेच अनेक आजारांपासून आपले संरक्षण होते. प्राणायाम आणि ध्यान केल्यामुळे श्वसन सुधारते व मन सकारात्मक होते. म्हणून आपण सर्वांनी योग केला पाहिजे. आपल्या या शिरोळ गावामध्ये नाथू मॅडम यांनी जवळजवळ 10 वर्ष अविरतपणे योगा क्लास अनेक ठिकाणी सुरू केले आहेत. या मॅडमांमुळे आम्हालाही योगाबरोबर सामाजिक कार्य करण्याची संधी मिळाली. त्यांच्यामुळे वृद्धाश्रम व अनाथ आश्रम येथे आम्ही जाऊन त्यांना मदत करण्यास प्रवृत्त झालो. त्यांच्यामुळे आमच्या शरीरात होणारे जे बदल आहेत त्याची योग्य अशी माहिती आम्हाला मिळाली. त्यांच्या या अनुभवामुळे योग्य अशी जीवनशैली जगण्याची आमच्यात ताकद निर्माण झाली.